ढकलला. या मॅडम या इकडे. बाहेर नाही ना पट्टा काळे बाई कुठे काळे बाई या लवकर बसा. दर्शन करायचं दर्शन करायचं. मला माहिती किती लांब आहे ते. अरे किती वर्ष आम्ही एकमेक हा माझ्या बाजूला बसला मी ह्याला ओळखलं नाही तुम्ही थोडे असे क्रॉस उभे राहा. क्रॉस उभे राहा. हा सर थोडं तुम्ही सरळ उभे राहा. तुम्ही सरळ उभे राहा. हा घे घे तू घे. वन मोर समोर समोर इथे. रेडी स्माइल. वन मोर. थांबा थांबा थांबा. परत एकदा थोडं स्माइल. यस रेडी. थँक्यू. हातामध्ये घ्यायच्या त्यांची इकडे एंट्री होणार आणि त्यांच्या डोक्यावरही करायचं. पुढे आणून इथे बसवणार. इथे बसवल्यानंतर मग आपण प्रस्तावना वगैरे ते चालू करणार आणि त्याच्यानंतर स्टेजवर गेल्यानंतर शाळेची घंटा होईल, वंदे मातरम होईल आणि पसायदान होईल. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर त्यांचं सत्कार करण्यासाठी कोणाची नावं ज्यांनी घेतील ना पटकन स्टेजवर यायचं आणि मग त्यांचं स्वागत आपण करायचं. ठीक आहे. ओके ओके थँक्यू. ते काय का म्युझिक का लावायचं. या 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 स्लो स्लो या ना या विद्याच्या विद्यासाठी त्याचा
माझ्याला विद्यालयात झाले. हा, काढ, असं आहे. येस, थँक्यू. काय म्हणतो लेक सिटी? इलेक्ट्रिसिटी आता मी माझी पहिल्याच मीटिंग झाली. रियुनियनच्या कार्यक्रमात मी आपल्या घे ना असं जो की तुमच्या वर्गात नव्हतो पण आता हे विनयला दे. हा, विनय घे. शिक्षक नाही या ना इकडे. या इकडे या. या इथे या. या दिमागदार सोहळ्यामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. अर्थातच आपली संस्कृती, परंपरा, संस्कार, नीतिमूल्य जी आपल्याला आपल्या शाळेनं शिकवलेली आहे त्याचा वारसा वसा जोपासत आपण सर्व शिक्षकांचं या ठिकाणी गुलाब पुष्प अर्पण करून स्वागत करणार आहोत. सो मी विनंती करेन विद्यार्थ्यांना की त्यांनी तयार राहायचंय आणि एव्हरीबडी इज गोइंग टू टेक काउंटडाऊन विथ मी. आणि या काउंटडाऊन नंतर गाणं लागेल आणि गाणं लागल्यानंतर आपण सरांचं मॅडमचं सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी इथे करणार आहोत. सो गेट रेडी एव्हरीवन. 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. तुला गणपती बाप्पा. आपल्या गुरूंचा, आपल्या आदरणीय शिक्षकांचा मान सन्मान ठेवत पुन्हा एकदा 1988 आणि 1990 बालक विहारांची विद्यार्थी मंडळी आपल्या गुरुजनांचं स्वागत करण्यासाठी तत्पर आहे. तमाम गुरुजनांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. पुन्हा एकदा शाळेत गेल्यासारखं वाटतं. 88-89 ची बालक विहार विद्यालय दादरची शाळा पुन्हा आपले सगळ्यांचे लाडके मोठेकर सर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सो पुन्हा एकदा बरं मागच्या भागावर आता पुढे बसू नका कारण केवढा आपला वर्ग भरला आणि लिमिटेड मर्यादित मंडळी आहे त्यामुळे आमच्या फोटोग्राफर मित्राला सोपं पडलं पाहिजे. मधल्या पुढच्या रिकाम्या न ठेवता आपण पहिल्याच भागावर बसायची सवय नाही मला माहिती आहे आपण बसूया आणि जी हुशार मुलं जी पहिल्या भागावर पहिल्यापासून बसतायत त्यांना गगन ठेंगणे आणि म्हणूनच आकाशाला सुद्धा अगदी ठेंगणं करून टाकणारे हे प्रेम अर्थातच शाळेतली ही मैत्री आणि शाळेतलं हे नातं आणि याच नात्याला जपण्यासाठी गेल्या वर्षी ज्या ताकदीनं आपण उपस्थित होतो या वर्षी थोडी गर्दी कमी आहे पण गर्दी लोकांची आहे. त्याच्यामुळे जे शेवटपर्यंत साथ देतात ना ते मित्र आणि हे सगळे खऱ्या मैत्रीचे साक्षीदार आहेत. त्यामुळे स्वतः सगळ्यांना प्रश्न पडला असेल की हा संपूर्ण कार्यक्रमाचा घाट ज्या व्यक्तीने घातला ती व्यक्ती कुठे आहे मिसिंग आहे. सो योगेशजी एका वैयक्तिक अडचणीत असल्यामुळे ते आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाही पण त्यांनी सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. जरा जोरदार टाळ्यांचा गजर. आणि मला असं वाटतं शाळेची घंटा वाजवून आपण कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करणार आहोत. सो 1988-89 त्या आठवणी जाग्या झाल्या. अर्थातच 88-89 ला मी मागच्या वर्षी सांगितलं तसं तेव्हा मी फक्त 7 वर्षांचा होतो. सो तुम्ही पण साधारण त्याच एज ग्रुपचे आहात आणि खूप छान पद्धतीनं आज सगळेजण आपापल्या लाईफ मध्ये सेटल झालेले आहेत. तरी सुद्धा शाळेतल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण सगळेजण आलेलो आहोत. अर्थातच
शाळा भरली की पहिला संस्कार असायचा शिक्षकांचा आणि व्यवस्थापनाचा की पहिलं आपण नाही, पहिलं आपलं कुटुंब नाही, पहिलं आपलं राज्य नाही, तर पहिला आपला देश. आणि म्हणूनच या देशाभिमानाकरता आपण परिपाठाला उभे राहायचो आणि वंदे मातरमने आपल्या कार्यक्रमाची आणि शाळेची सुरुवात करायचो. मी आपण सर्वांना विनंती करेन की वंदे मातरम हे राष्ट्रगीत या ठिकाणी आता इथे आपण घेणार आहोत. आपण सर्वांनी या राष्ट्रगीतापर्यंत उभं राहायचंय आणि सगळ्यांनी जमल्यास एका सुरात एका तालात म्हणायचंय. राष्ट्रगीताचे सुरू. सावधान आणि आता शुभमंगल सावधान त्याच्यात असू. सो हे सुरुवात झाल्याशिवाय आपल्याला असं वाटणार नाही की शाळा भरली आहे. त्यामुळे सगळ्यांनी आता विश्वात्मके देवे हे आपल्या सगळ्यांच्या आवडीचं पसायदान जे संत ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेलं आहे बरं ओम नमोजी आद्या हे
स्वतंत्र झालो आपण सगळे, पण आजही इतके मोठे झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण जेव्हा शाळेत आलोय तेव्हा पुन्हा एकदा त्या सगळ्या शाळेतल्या आठवणींना उजाळा मिळालेला आहे. सो जसं मी म्हणालो तसं की हळूहळू मित्रपरिवार येतोय. काही जणांचे पालक कामावर जाणारे असल्यामुळे ते त्यांच्या मुलांना जसं त्यावेळी शाळेत उशिरा सोडायचे तसे काही विद्यार्थी येऊन मागच्या भागावर बसलेले आहेत गपचूप. सो आले आहेत काही जण. सो परिपाठ झाल्यानंतर सुद्धा काही विद्यार्थी उशिरा यायचे, तर तेच अजूनही आपली परंपरा चालू आहे, काय हरकत नाही. पण गेल्या वर्षी सुद्धा या कार्यक्रमाचं निवेदन आणि सूत्रसंचलन करण्याची संधी मला मिळाली होती आणि खूप छान आठवणी आपण गेल्या वर्षी गोळा केल्या होत्या. तर मला असं वाटतं आपण त्या गेल्या वर्षीच्या क्षणचित्रांना थोडस आपण त्याला उजाळा देऊ, कारण आज काही जण मिसिंग आहेत. सो मागच्या वर्षीच्या व्हिडिओ क्लिप मध्ये अरे हा कुठे राहिला, हा झाला नाही वगैरे, या सगळ्या गोष्टींचा आनंद स्वानंद आपण घेऊ. सो लेट्स हॅव अ लुक. 4 व्हिडिओज आहेत, पण आपण थोडं जलद गतीने या सगळ्या क्लिप्सचा आनंद घेऊ. तर पाहूया मागच्या वर्षीच्या पहिल्या अशा जरा गेल्या वर्षीच्या छापील स्वरूपात पण आहे. स्मृतिकथा नावाचं असं वाटतं की आपण सगळ्यांनी कोणाकोणाकडे आली नाही, आपण मीडियामध्ये दिलेल्या बातम्या सुद्धा आलेल्या आहेत, त्याच्यामुळे खूप छान क्षणचित्र आपल्याला इथे पाहायला मिळतील. सो विदाउट वेस्टिंग मच ऑफ युअर टाइम, नाउ लेट्स प्रोसीड टुवर्ड्स द ऑफिशियल प्रोग्राम. आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत. तर मी मान्यवर शिक्षक मंडळींना विनंती करेन की आता आपण मंचावर यायचे. तर मी सर्व शिक्षक मंचाला आदरणीय मुंडेकर सर, आदरणीय थेर मॅडम, आदरणीय काळे मॅडम, आदरणीय नाईक मॅडम, आदरणीय पंडित मॅडम, या सगळ्यांनी कृपया मंचावर यायचे. आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे आपण त्यांच्या गर्दी खूपच कमी आहे, त्यामुळे मागे बसू नका, उभे राहू नका. जरा पुढे येऊन बसलात तर आपल्याला छान कार्यक्रमाचा आनंद स्वानंद घेता येईल. सो प्लीज कम फॉरवर्ड. पुढे बसून आपण छान या कार्यक्रमाचा आनंद घेऊ, जेणेकरून या मुवमेंट्सना आपल्याला कॅप्चर करता येईल. सो पुन्हा एकदा या सगळ्या शिक्षकांसाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट आपण करूया. जोरदार जेवढे आहेत त्यांच्या. सर्वप्रथम सर आणि सगळ्या शिक्षकांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आपण आपला अमूल्य वेळ देऊन, रविवारचा वेळ देऊन, खास इतक्या वर्षांनी आपल्याला विद्यार्थ्यांना भेटायला सगळेजण आले. आपण कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात ही दीप प्रज्वलनाने करणार आहोत. तर आई सरस्वतीला पुष्पमालिका अर्पण झालेली आहे. मी विनंती करेन की आपण सर्वांनी आता दीप प्रज्वलनाची सूत्र आपल्या हाती घ्यायची. आदरणीय शिक्षक मंडळींना विनंती आहे आपण दीपक प्रज्वलन करण्यासाठी इंग्रजी आणि गणित हे दोन्ही कठीण विषय शिकवण्यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका पार पडली आणि त्याचा रिझल्ट काही मंडळी इंग्लिश सारखी सीए पण झाली. त्यामुळे या सगळ्याचं श्रेय या गणित आणि इंग्रजीच्या शिक्षकांना होतं. यानंतर आमच्या इंग्रजीच्या नाईक मॅडम सुद्धा आवर्जून इथे उपस्थित आहे. पण यावर्षी मात्र खात्रीनं त्यांना इथे येण्यासाठी आपण आमंत्रण दिलं आणि त्यांनी ते स्वीकारलं. आणि अर्थातच आपल्या लाडक्या प्रिन्सिपल आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षिका काळे मॅडम यांच्या हस्ते हा ज्ञानाचा तेजाचा मानल्याचा दीप या ठिकाणी
somehow the favorite personality. मुंगेकर सर, दिलीप कुमार चित्रपटात आपण पाहिले आहे, पण हे आपले खरं दिलीप कुमार. So thank you sir. मालवती एक ते पण मी तमाम शिक्षकांना विनंती करेन की आपण कृपया स्थानाबद्ध व्हावं. आणि वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांचे पुढकौतुक केलेलं, सन्मान सत्कार केलेले, अगदी त्याच पद्धतीनं पुढे यावं. नितीन म्हात्रे आपण पुढे यावं आणि आदरणीय पंडित मॅडम यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. आजच्या कार्यक्रमासाठी जी साऊंड सिस्टम खूप छान पद्धतीनं नंबर 1 साऊंड सिस्टम प्रोव्हाइड करण्यात नितीनजींचं योगदान आहे. मॅडम समोर समोर धन्यवाद नितीनजी. पुन्हा काही वर्षांनी पंडित मॅडम. यानंतर पुढील सन्मान आदरणीय खेर मॅडम, इंग्रजी आणि गणिताच्या शिक्षिका, यांचा सन्मान करण्यासाठी मी शिल्पा देवगुंडे यांना विनंती करतो की शिल्पा आपण वरती यावं आणि खेर मॅडम यांना या ठिकाणी यथोचित सन्मान करा. जरा जोरदार टाळ्या वाजवा. थोडा खाली समोर इथे धन्यवाद शिल्पाजी. यानंतर पुढील सन्मान हा नाईक मॅडमचा होईल आणि मी त्यासाठी विद्या डिगवाल यांना विनंती करेन की विद्याजी आपण पुढे यायचं आणि नाईक मॅडम यांना आपण यथोचित सन्मान करायचं. विद्या डिगवाल. मॅडम इथे समोर इथे आणि यानंतर अर्थातच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या प्रिन्सिपल काळे मॅडम यांना सन्मानित करण्यासाठी मी आशिष गायकर यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं. आशिष गायकर काळे मॅडम यांना सन्मानित करतील. आशिष गायकर. समोर होल्ड करा इकडे माझ्याकडे. धन्यवाद आशिषजी. आणि यानंतर मुंगेकर सरांना सन्मानित करण्यासाठी आनंद तेल यांना मी विनंती करेन. आनंदजी आपण पुढे यायचं आणि मुंगेकर सरांचा सन्मान करू. हा सर समोर इकडे. स्टाफ रूम भरलेला आहे. वर्ग एक तुकडी, मला वाटतं अ ब वर्गातली मिळून एक तुकडी भरेल इतकी मंडळी आलेली आहे. त्यामुळे आता मी हजेरी घेईन आणि यावेळी आपण हजेरी घेताना असं करूया की मी ज्या विद्यार्थ्याचं नाव घेईन त्याच्याविषयी त्याच्या जवळच्या क्लोज बेस्टीज आणि मित्रांनी तो कसा होता हे एका शब्दात, म्हणजे खोडकर, मस्तीखोर, शांत, ओके, जे तुम्हाला आवडतं. बघूया पब्लिक मेजॉरिटी काय म्हणते. सो मी मुलं आणि 21 मुलींची नाव आहे, त्यापैकी बघूया आज किती जण हजर आहे. सो अद्वैत आलेत का? हा. सो आल्यावर सरांना आणि मॅडमना यस मॅडम तुमच्या क्लास टीचर यस मॅडम. हा. सो होय बाई काय म्हणायचं तेव्हा? होय बाई येस मॅडमच म्हणा. मला काय माहिती म्हटलं म्हणत असेल होय बाई. ओके. सो जरा हजर मॅडम किंवा यस मॅडम. ओके. सो अद्वैत बद्दल काय सांगाल? अद्वैत यांच्याविषयी हुशार मुलगा. वा वा. सो हुशार मुलासाठी टाळ्या. सो आपण एक काम करूया. सो ती सध्या काय करते, तो सध्या काय करतो, त्यावेळेस हुशार होता, आता काय करतो हे विचारूया. सो अद्वैत अगदी थोडक्यात एका लाईन मध्ये तुमचा परिचय द्यायचा आहे की तुम्ही सध्या
काय करताय जरा जोरदार टाळ्या रोहितसाठी. मी आता लोकसभामध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून सर्क्युलेशन सेक्शनला आहे. क्या बात आहे. सो तुमच्या सगळ्या बातम्या कन्फर्म येणार आहेत आणि त्यामुळे लोकसत्ताची आपली बातमी फिक्स आहे. त्यामुळे आपला एक जवळचा मित्र मीडियामध्ये आहे, त्याच्यामुळे काय टच जरी केलं तरी लोकसत्ताची धमकी आपण देऊच शकतो. यानंतर अर्थातच या कार्यक्रमात महत्वाची भूमिका निभावणारे आताचे टिपेकर तेव्हाचे तेली म्हणजे मुलींची नावं बदलताना ऐकलेली आहे पण मुलाचं नाव पण असं बदलू शकतं. सो आनंद यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. सो आनंद तुम्ही हजेरी द्यायची. येस मॅडम. ओके येस सर. येस मॅडम येस सर म्हटल्यानंतर आनंद बद्दल तुम्ही सगळे काय म्हणणार आनंदचं एका शब्दात काय डिफाईन करणार आनंद बद्दल तुमच्या वर्गातला हुशार. ओके हुशार विद्यार्थी सगळे हुशारच आहेत. सो आनंदजी सध्या तुम्ही काय करता. सध्या मी JP मॉर्गन अँड चेस बँकमध्ये व्हाईस प्रेसिडेंट ह्या पदावर आहे. म्हणजे किती नोटबंदी आली किंवा काही झालं तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. बँकेत आपला माणूस आहे सो आपली टाकसाळ चालूच राहणार आहे. यानंतर पुढील विद्यार्थी आहेत आशिष. सो आशिष साठी जरा जोरदार द्या. तुम्ही आपली हजेरी द्या. येस. सो आशिष बद्दल काय सांगाल. चॉकलेट बॉय. चॉकलेट बॉय. ओके ओके. सो चॉकलेट बॉय आपलं लव्ह मॅरेज झालं की अरेंज झालं. अरे बरं ठीक आहे. आशिषजी आपण काय करता सध्या ते सांगा. मी एका प्रिंटिंग मशीन मॅन्युफॅक्चरिंग मध्ये ॲज अ इन्स्टॉलेशन इंजिनियर. वा सो तिकडे बँक आहेत आणि इथे प्रिंटिंग मशीन आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही नोटा कमी पडल्या. सो कोणीतरी एक मैत्रीण तिकडे म्हणाली लग्न होतं पण बिचाराने अरेंज केलं. सो बाकीच्या चर्चा आपण जेवताना करू. सो यानंतर पुढील विद्यार्थ्याचं नाव आहे अविनाश. ओके अविनाश साठी जरा जोरदार गाड्या. अविनाश हजेरी द्यायची आपण. ओके सो अविनाश बद्दल तुम्ही सगळेजण काय सांगा. होळकर लक्षात राहा काय असं काय केलं होतं खूप मस्ती. बरोबर. ओके ओके. सो खूप लक्षात राहण्यासारखा मस्तीखोर मुलगा आज काय करतो ते जाणून घेऊया. तर सध्या मुंबई हायकोर्टमध्ये सेक्शन ऑफिसर. क्या बात. सो दॅट प्रूव्स की मस्ती करणारी कोणत्या मुलं ही हायकोर्टात सुद्धा काम करू शकतात. सो अविनाशजी मनपूर्वक स्वागत. गणेश पत्की आले का. अच्छा गणेशजी. ओके त्या चौघांची एक मैत्री वेगळी बसलेली. सो गणेशजी आपली हजेरी द्या. शिक्षक ओके. आणि गणेशजी बद्दल तुम्ही काय सांगा. गणेश पत्की कसे हेल्पफुल. ओके सगळ्यांना मदत करणारा मदतीचा हक्काचा माणूस. सो तुम्ही इलेक्शनला यावर्षी उभं राहायला हरकत नाही. तुम्ही करता काय ते सांगा. माझा स्वतःचा सरपंच आणि बनायला बिझनेस आणि कॅटरिंगच्या पण ऑर्डर गेली. क्या बात आहे. सो आपल्या घरातलं लग्न तुमचं सगळ्या सोहळ्यासाठी आपला हक्काचा गणेश आहे. सो त्यांचं स्वतःचं कॅटरिंग आहे. अभिनंदन. थँक्यू गणेश. आज सगळ्यांनी सगळ्यांनी त्यांच्या सरबताचा आनंद घेतल्याशिवाय जायचं नाही. सो असं म्हटलं जातं की सरदार मैंने आपका नमक खाया है. आपण गणेशला असं म्हणून गणेश आम्ही आपका सरबत किया. ओके सो एक विद्यार्थी अजून एक आहेत विनय वेदक. ओके विनय. सो विनयजी गेल्या वर्षी तुम्ही परीक्षेला गैरहजर होतात. या वर्षी आपण आलेला सो आपण आपली हजेरी दिली आहे. विनय बद्दल काय सांगाल. अरे आधी विचार. सो आय डू डार्क वर्ड. पैसे टॅक्स लिटिगेशन आणि कॉर्पोरेट. ओके क्या बात आहे. टॅक्स लिटिगेशन कॉर्पोरेट लिटिगेशन त्यामुळे भांडणं झाली टॅक्स रिलेटेड की आपल्या हुशार मुलाला आपण पकडूच शकतो. यानंतर मिलिंद आले का. मिलिंद बद्दल अच्छा मिलिंदजी क्या बात आहे. सो तुम्ही तुमची हजेरी द्यायची मिलिंद. यस मॅडम. ओके
आणि मिलिंद बद्दल तुम्ही सगळे काय केमिस्ट्रीचे शास्त्री बाबा आहेत. संजीव बाबा सगळ्यात जास्त रसायनशास्त्राचे प्रोफेसर आहेत. रसायन. हा किस्सा सांगण्यासारखा ओके ओके ओके. पंडितबाई होत्या प्रयोगशाळेत आणि H2SO4 आणि H2O याचं काय मनोमिलन असतं ते प्रयोग होता. आणि मिलिंद नेहमीच हावरट मनुष्य, त्यामुळे त्यांनी काय केलं, H2SO4ची दुप्पट मात्रा घेतली आणि मला म्हणाला, अरे एक्सपेरिमेंट करण्याचं स्केल पे करते. म्हणजे ठीक आहे करूया. आणि मी आपलं पाहतो असा मूर्ख आहे का, आणि 2 सेकंदात चष्म्यापुढे पूर्ण काढ. अरे काय झालं काय झालं, झुमत्या बाबा बोंबा बोंब सगळी घेऊन तिकडे तारांबळ. आणि बाई पण घाबरल्या, बाई आल्या, त्या ओरडल्या. म्हणजे मात्रा घेतो किती उलट जोरात ते ह्याच्या तोंडावर मी खूप वेळा घाबरायची. काय उलट करेल का सांगताय. आज सगळ्यांना सध्या कोणाचे डोळे पडले त्या मुंबईत आता जर लागवल्या तर खरंच पण त्यावेळी काय करत होतो, पहिलं मजा आली. धन्यवाद. सध्या तुम्ही काय करता? सध्या मी प्रायव्हेट फर्ममध्ये प्रोफेसर म्हणून आहे आणि ऑफिस साईड ठाणा. वा. अजूनही एक्सपेरिमेंट चालू आहे आणि मॅडम अजून विसरलेलं नाही, त्याच्यामुळे खरोखरच अभिनंदन. यानंतर मकरंद आलेत का? अच्छा सो मकरंद तुमची हजेरी द्या. प्रोजेक्ट मॅडम. ओके सो मकरंद विषयी काय सांगा? सगळ्या मुलींचा भाऊ. सगळ्या मुलींचा. सो रक्षाबंधनचा सेलिब्रिटी आहे. सो एक मुलगी सोडून ती मुलगी आली नाही आले हा येणार म्हणलं आली बरं ठीक. सो मकरंद तुम्ही सध्या काय इंटिरियर डेकोरेटर काम करतो मी. हॅलो इंटिरियर डेकोरेटर. क्या बात आहे. सो तिच्याकडे बघून सौंदर्याला बोलून आता आपण घराची आणि ऑफिसची सौंदर्य बोलतो. ओके जरा जोरदार टाळ्या मकरंद यांच्यासाठी. क्या बात आहे. आणि यानंतर बरं प्रत्येक विद्यार्थ्याची तुमची काही आठवण असेल तर तुम्ही सुद्धा तिकडून सांगू शकता. अच्छा याचा हा किस्सा मला आठवतोय. सो प्रत्येक विद्यार्थ्याला भेटल्यानंतर आपण हे करू शकतो, कारण आज आपण कमी आहोत त्याच्यामुळे गप्पा आणि अशा छान कॅज्युअल कार्यक्रमाचा आनंद घेऊ. नरेश भाई आहे. नरेश अच्छा अरे बापरे. सो हजेरी द्यायची. सर अजून आहे. नरेश बद्दल काय सांगाल तुम्ही? नरेश बद्दल काय सांगाल? कोणाला काय माहिती, कोणाला नाही काय माहिती? तेव्हा पण असंच गपचूप स्टेजला पडद्यामागचा. सो नरेश तुम्ही काय करता सध्या? मी रत्नागिरीला असतो. बरं छान. सगळ्यांचे धंदे सांभाळतो. सो रत्नागिरीचा हापूस जर तुम्हाला खायचा असेल तर आपण हा सो सरांचा हातभारी सरांनी माझ्याबरोबर सतत असायचा म्हणून त्यांनी मला म्हटलं आज आहे मी काय शेवटपर्यंत मॅचला कुठे कॅम्पला सगळीकडे सगळीकडे. सो मुणगेकर सरांचा उजवा हात म्हणून ज्याला ओळखलं जातं ते नरेश इथे आले. थँक्यू नरेश. त्याच्यानंतर एक व्यक्ती आहे ज्याला आपण कधीच विसरू शकणार नाही, कारण तो हॅपनिंग पर्सनॅलिटी आहे आणि आमच्या सोबत आता उद्योजकीय चळवळीमध्ये सुद्धा ते आहेत. सो निखिलेश. येस मी बोलायच्या अगोदर सोमण म्हटले. ओके सो निखिलेश आपण आपली हजेरी द्यायची. येस सर. येस मॅडम. ओके आणि म्हणजे मला माहिती यांच्यावर निबंध होऊ शकतो, पण तरी सुद्धा एका शब्दात डिफाईन करायचं झालं तर तुम्ही काय म्हणाल? मस्ती करू. तेव्हा हुशार होता, तेव्हा हुशार. आता चुकून सीए झाले. ओके सो निखिलेश व्हॉट डू यू डू? प्लीज इंट्रोड्यूस. नाही मी सीए होऊन आता 26 वर्ष झाली, पण मी प्रॅक्टिस करत नाही. स्टॉक मार्केटमध्ये आहे. उगाच नाही लोक म्हणत जीते की चाल, बास की नजर, बाजीराव की तलवार और सोमन सर का कॉल, इन पर संदेह नहीं करते, टारगेट कभी भी आ सकते हैं.
सोबतबद्दल मी बोलतो, तो माझ्या समोर लहानपणी आला ना, या होणार आपलं. सो येणार होणार. सो परमेश्वराचा हात त्यांच्या पाठीशी नेहमीच असायचा, त्याच्यामुळे तो आजही आहे. सो वेलकम निकलेश. यानंतर नितीन म्हात्रे. वा, जरा जोरदार टाळ्या नितीन म्हात्रे यांच्यासाठी. So, नितीन म्हात्रे आपण आपली हजेरी द्यायची. येस सर, येस मॅडम. आणि त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा? अतिशय मदत. शांत. माझा स्वतःचा बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय ॲज अ डेव्हलपर. बदलापूर, डोंबिवली, अंबरनाथ या ठिकाणी मी जवळ 15 एक बिल्डिंग बांधून झालेले आहेत. आता डोंबिवलीमध्ये स्वतःचं कन्स्ट्रक्शनचं काम करतो. तरी मला अंदाज आलाच होता, मात्र म्हटल्यावर गाववाले असणार. सो छान. सो आणि पॉलिटिकल पण तेवढेच कॉन्टॅक्ट त्यांचे असणार. त्याच्यामुळे थँक्यू सो मच नितीनजी. आणि आजच्या कार्यक्रमासाठी ही जी सुंदर ध्वनी व्यवस्था आहे ती त्यांनीच अरेंज केली. जरा जोरदार टाळ्या. यानंतर नितीन सुर्वे आले. बरं, परेश परेश भाई. ओके, परेशजी आपली हजेरी द्या. प्रेझेंट मॅडम. सर, मला ते अजूनही 10वीच्या वर्गातलेच वाटते, त्यामुळे यांच्याबद्दल काय म्हणाल? फाईन. सो एक्सप्लेन, तुम्ही काय करत असता? गेली 25 वर्ष मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करतो. कुणी सीए आहे, कुणी म्युच्युअल फंड, कुणी स्टॉक मार्केट. ते मॅडम परेश पण आता तो खूप प्रकाशात राहील. म्हणतो की हे शिक्षक सगळे तुमचे गुरु आहेत, तसं तू माझा गुरु आहे. त्याने मला म्युच्युअल फंडाचं सगळं छान शिकवलं आणि मी इतकी प्रभावित झाले की सगळ्यांना सांगते प्लीज बाय. क्या बात. मला गुंतवणूक कशी करावी किंवा इन्व्हेस्ट कशी करावी, कुठल्या गोष्टीत करावी, ज्या वेळी तो जाणकार झाला त्यापासून मी त्याच्याशी संबंधित आहे आजपर्यंत. परेश हळदणकर अंबानी आणि अडाणीला पैसे पुरवतो. क्या बात आहे. सो शिक्षकांच्या म्हणजे सरस्वतीकडे लक्ष्मी आणून देण्याचं काम हा माणूस करतो. त्याच्यामुळे परेश हळदणकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. प्रशांत आंबरे. ओके, प्रशांतजी. येस. सो आपली हजेरी द्यायची. प्रशांत. प्रेझेंट मॅडम. आणि त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सगळे? अवलिया. आमचे मुंडगेकर सर सांगतील. तो जसा आवाज येतोय ना, तो जसा आहे तसा आहे. अजूनही 32 वजनाच्या गटात तो कॅप्टनशिप करणार. अजून आहे तसा स्वभाव घेतला. तुम्ही सध्या काय करता? मी आता सध्या एका फॉरेन ट्रॅव्हल कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो. त्यामुळे कुणाला फॉरेन ट्रिप्स करायचे असतील तरी सुद्धा आपला माणूस इथे तयार आहे. प्रशांत सुनेकर. बर. त्यानंतर राजेश उचके. ओके. सागर चव्हाण. श्रीरंग. बर, श्रीरंग देते. सो तुम्ही तुमची प्रेझेंटी द्यायची. प्रेझेंट सर. प्रेझेंट मॅडम. श्रीरंग बद्दल काय सांगा? आर्टिस्ट. राजाळू, उत्तम आर्टिस्ट, हसमुख. आणि कोण? गोंजे सरांचा फेवरेट. वा वा वा, छान. श्रीरंग हा अतिशय लाचकुळा, अतिशय शांत, अतिशय मला आजही त्याची धुंद आठवते. बोबड्या आवाजात बोलायचा. बोबड्या आवाज. नाही बाकीतल्या आता गड्यानो तुमच्या संगती केलाय ना. नाही बाकीतल्या आता गड्यानो तुमच्या संगती केलाय ना. मी तर खेळायला गेलो ले बा, तो तर डाव माझ्यावर आला गला. मी तर खेळायला गेलो ले बा, तो तर डाव माझ्यावर आला गला. नाही बाकीतल्या
मी आर्टिस्ट आहे आणि सेनाभवनच्या खाली जिथे फ्रेमचं दुकान आहे ना तिकडे मी केलेल्या मूर्त्या आहेत. क्या बात है. काय म्हणताय? भजन पण म्हणतात. वा वा. सुंदर सुंदर सुंदर. सो खूप छान. अशा गुणी कलाकारासाठी जरा जोरदार टाळ्या. योगेशजींची आठवण आपण सगळेच काढतोय. यानंतर सत्यवान आहेत का? बरं, सावित्री बरोबर आहे. हरीश वेटेकर, चंद्रकांत. हरीश वेटेकर, चंद्रकांत. येस, चंद्रकांतसाठी जरा जोरदार टाळ्या. हजार मॅडम. सो चंद्रकांतजी बद्दल काय सांगाल? मस्तीखोर, सगळ्यात मस्तीखोर. आता काय करता? कबड्डीचा. आता माझं फास्ट फूड सेंटर आहे आणि मी शिवसेनेचा उपाध्यक्ष आहे. म्हणजे उद्धव साहेब की शिंदे साहेब? उद्धव साहेब. क्या बात आहे. सो जरा जोरदार टाळ्या. माझे मुख्यमंत्र्यांची माणसं आपल्या सोबत फिरतात, हरकत नाही. यानंतर चंद्रकांत झगडे झालं, सॉरी. सो बाबूराव. बर. त्यानंतर प्रवीण इंदुरे. प्रवीणजी. येस. सो प्रवीणजी. सध्या मी एक कन्स्ट्रक्शन मध्ये परचेस डिपार्टमेंट सांगितलं नाही. प्लीज आज कोणीच मनावर घेणार नाही, कुठलीच कमेंट करणार. आपण पुन्हा एकदा वर्गात गेलोय. सो आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आहोत. यानंतर काय नाव आहे? पुण्यवान. ठीक आहे, पुण्य गोळा करताय. त्यानंतर राजू पावसकर आले. राजू पावसकर. संजय नागवेकर. मिलिंद तोडणकर. त्यानंतर निलेश माईकर. बरं. आणि पंकज पाटील. 2 वाजता जेवायला. प्रदीप देसाई इथे उपस्थित आहे. जरा जोरदार टाळ्या. हा, असा आवाज पाहिजे. खणखणी. येतो. बरं, प्रदीपजींबद्दल काय सांगाल सगळे? बरं, सध्या काय करता तुम्ही? मी भाजीचा व्यापारी आणि एनपीएफसीला भाजीचा व्यापारी. सुंदर. सो भाजीचा व्यवसाय करताय. तुम्ही व्यावसायिक आहे, तुम्ही छान हे करताय. सो येस, छान. सो बॉईज सगळे झाले. एनीबडी लेफ्ट? अरे मधी बघ रे यार. अजून कोण आहे? संजय नागवेकर. किशोर नागवेकर. किशोर नागवेकर इथे उपस्थित आहेत. किशोरजी अटेंडन्स आहे. सोनार आहे तो, त्याला विसरून नाही चालायचं. बरं बरं, सोन्यासारखा माणूस आहे. सो काय करता सध्या तुम्ही? माझं छोटंसं शोरूम आहे आमच्याकडे. इथे मी मॅन्युफॅक्चर पण करतो आणि सेलिंग करतो. तर कोणाला काही ॲडवाईस पाहिजे असेल, गोल्ड घ्यायचं असेल, विकायचं असेल, तर तुम्हाला कुठे विकायचं असेल, काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील, काही प्रॉब्लेम असेल, तर मला तुम्ही कॉल केला तर तुम्हाला सांगेल कुठे विकायचं आहे, कसं घ्यायचं आहे, काय करायचं त्याच्यावर सगळं गाईड करेल. आणि तुम्हाला विकत गाडी घ्यायचं असेल तर माझा नंबर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेच. तर नक्की मला कॉल करा. आणि सर्वात महत्त्वाचं, मी 1 वर्ष तुमच्या भागात यायला होतो, त्यामुळे तुमच्या जास्त कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे. पण मला आठवतं माझ्या बॅचला केसरकर म्हणून एक काही गोष्ट ते होती. दिग्रॉ मॅडम आहेत, त्याही होत्या. एक वंजारी म्हणून होत्या. गिरीश होता, नितीन सुर्वे होते, अविनाश होता. पण फार चांगलं वाटलं की ते एकत्र आलं. मागच्या वेळेला मी आलो होतो. थँक्यू. क्या बात आहे, क्या बात. खूप छान. 1 वर्ष येऊन सुद्धा ते आज आले, त्यासाठी जोरदार टाळ्या. यानंतर मुलींकडे वळूया. दीपा कीर आले. यानंतर अन्ना मेरी, अपर्णा, क्रांती तोडणकर, माधवी नाही, पूनम महाडी. येस, पूनम सगळ्यात लेट आली, पण पहिले नाव म्हणजे मी पाहिलं लेट नाही. ओके. पूनमजी आलेली द्या. येस. सो पूनमचं काय
डिफाईन करा पूनम. शांत होईल. हो. काय करता पूनमजी आपण? मी ऍक्च्युली मायक्रो हे आहे म्हणजे मी ॲज अ मॅनेजर ते काम करतो. सो मॅनेजर पदावर वा वा. सो मुंडगेकर सरांना आजही फोन करतात आणि मिळून काही गप्पा मारतात असं सांगितलेलं आहे. यानंतर पुष्पधर मॅडमला बोलायचं काय सांगितलं जेव्हा मला भेटते तेव्हा ती दबातच घेते. काय खूप दिवसांनी दिसतात, माझ्यावर येत नाही, माझ्या घरी येत नाही. त्याची एक ओळख म्हणून तिचा भाऊ धाकटे ना तुला भाऊ तो CBI मध्ये मला वाटतं काहीतरी आहे का खूप मोठ्या पोस्टवर एवढं मला माहिती आहे आणि आय एम प्राऊड ऑफ. आणि हिच्याबद्दल सांगायचं खूप म्हणजे हिंमतवार पोरगी एकटी जाते पण मजेत राहते आणि मला जमा घेऊन जाते बाई इतकी ओळख दाखवली. आणि मला पटकन ती म्हणाली मॅडम तुमची चंबू मम्मीची जोडी कशी आहे. चंबू मम्मी म्हणजे कोण माहितीये का. मी आणि खेळमॅन म्हणजे किती मोठेपणाने बोलले बघा चंबू आणि मम्मी. क्या बात है, क्या बात है. सो मच. बरं राजेश्री. सो राजेश्री तुम्ही अटेंडन्स द्या. यस टीचर. ओके. सो राजेश्री बद्दल काय सांगा. राजेश्री बद्दल मन मोकळी गुणी मुली. राजेश्री सध्या काय करते. सध्या मी ब्लॉसम बोलगीला स्कूल टीचर मध्ये आहे. स्कूल टीचर म्हणून आहे. पूर्वी शिकायचे आता शिकवतात. यानंतर रतन नागवेकर, संगीता गोरक्ष. अटेंडन्स द्या. संगीताबद्दल काय सांगा. वर्गात होती माहितच नाही आम्हाला एवढी शांत आहे म्हणजे. माझा आर्टिफिशियल याचा ज्वेलरीचा बिझनेस आहे. वा छान. सो दोन सोनार आहेत आपल्याकडे. क्या बात आहे. सो आर्टिफिशियल एक खरे गोल्ड मध्ये आणि आर्टिफिशियल ज्वेलरी मध्ये आपल्याला इथे मदत करतात. त्यानंतर शैला. शैला ओके. आता शैलाबद्दल बरेच जणांना बरेच बोलायचं हा शैला कोणाला बोलायचं नाही असं काही. ओके. तुम्ही सध्या काय करता. मी सध्या हाऊसवाईफ या पदावर आहे. व्यापार करते ते सांगत नाहीये. कसला. देवगडचे हापूस आंबे. आमचं देवगडचे हापूस आंब्याचा व्यवसाय आहे. पण आम्हाला देत नाही. सुस्टेनेबल आहे आणि मी स्वतः टेलरिंगचा माझा स्वतःचा बिझनेस आहे. तो मी घरीच करते. कोणाकोणाला शिवते. तुला शिवायचं आहे ते सांग. सो खूप छान. यानंतर सुजाता आलेत का. सुजाता प्रेझेंट द्या. प्रेझेंट मॅडम. ओके. सुजाता बद्दल काय सांगा. शांत. बरं. कोणाच्या अध्यक्ष. स्पेशली पुण्यावरनं आले आम्हाला. सुजातागिरी हा म्हणजे नाव आहे माझं. नाव सुजातागिरी. आता मी टीचर म्हणजे क्लास घेते. क्लासेस घेते. आधी मी ह्याच्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऑफिस सुपरिटेंडंट म्हणून काम करत होते. क्लासेस स्वतःचे चालू. उद्योजिका झालेले आहेत. अभिनंदन सुजाताजी. सुनीता आली आहे का. बरं. त्यानंतर स्वाती, वैशाली, योगिता कुलकर्णी.
मनीषा केसरकर बरं So, मनीषा प्रेझेंट द्या येस मॅडम येस ओके मी आता सगळं म्हणून जॉब करते कपड्याच्या शॉपमध्ये सुंदर सो पुढेचं नाव आहे पद्मजा देसाई आहेस का गीतांजली बर ठीक आहे आय थिंक एव्हरीवन इज डन एनीबडी लर्न नितीन सुर्वे आले आहेत नितीन ओके बर नितीनजी आपण काय करतो मी प्रॉपर्टी डीलिंग करतो प्रॉपर्टी डीलिंग प्रॉपर्टी डीलिंग करता yes he would like to say something मध्ये जोड्या जुळवा काम करायचं आणि जोड्या ठरल्या की त्या भिंतीवर कोण की हिच्याबरोबर हा हिच्याबरोबर तो हो का बर शिल्पा छान सो शिल्पाजी अटेंडन्स आहे ओके सो शिल्पा बद्दल काय सांगा काय करता शिल्पा सध्या क्या बात आहे सो शिल्पासाठी जोरदार ट्राय पुष्पा हा मी मगाशी नाव घेतलं पुष्पा येस मॅडम येस सर काय त्यांच्याबद्दल काय सांगा पुष्पा झुकेगा नहीं साला काय करतात मी होम वर्कर आहे विद्या टीम ओके सो विद्या इथे आहे विद्या तुम्ही येस मॅडम येस सर विद्याबद्दल काय सांगा शाळेतली सगळ्यात हुशार मुलगी शाळेतली सगळ्यात हुशार मुलगी म्हणून बारसं करताना नाव पण विद्या सो विद्या आता तुम्ही काय करता मी होम मेकर बर छान तो हुशार मुली सुद्धा आता होम मेकर म्हणजे घर पण तितकंच महत्वाचं आहे त्याच्यामुळे विद्यासाठी जोरदार आहे. आणि फायनली टू कंक्लूड दिस एक मिनिट येस येस विषय शांत नाही आणि दिग्वाल आणि ना असं वाटतं खूप प्राऊड झाल्यासारखे म्हणजे आज या वयात मी जी आहे ना की मी इतकी शांत नाही राहू शकत त्या वयात मी गेलं म्हणाले कसं एवढं शांतपणा आणि हुशार शांत अजून हुशार आहे ती हुशार काय ते सगळं आहे पण ते शिकण्यासारखं आहे की हुशार पण फार लवकर मॅच्युअर झाली ती असे कदाचित आम्ही पण छान कॉलेजमध्येच असताना लग्न झालं पंडित मॅडमला पण काहीतरी सांगायचं असं वाटतं तशी शांत नाही शी बोलके शांतता असते पण हिरप झाल्यानंतर मग विद्या असते And finally to conclude, Rashmi. जरा जोरदार आहे. Okay. प्रेझेंट सर रश्मी चव्हाण माझ्याबद्दल तर कोणाला काही जास्त माहिती नसते Finally, the last 4 lines for by these angels. School was my temple. School was my temple, and teachers were my God. Success is my aim, and don't forget, Rashmi is my name. Thank you. बरं. Anybody left, sir? ठीक आहे आता या तुमच्या सुद्धा शुभेच्छा या ठिकाणी इथे द्या सो विल स्टार्ट फ्रॉम नाईक मॅडम जरा नाईक मॅडम साठी जोरदार टाळ्या खेर मॅडम होते पंडित मॅडम बर अरे थोडं बोला इतक्या दिवसाने शुभेच्छा तरी मॅडमला राग आलेला सगळ्यात आकांक्षापुरती गगन ठेंगणे हे वाक्य जे आहे ते फार मोठं आहे मी फक्त 8 दिवसासाठी बालकविहारमध्ये आलो होतो आणि 36 वर्ष काढली
त्या साठेबाईंना मी वंदन करतो, साठे सरांना वंदन करतो, सर्व गुरु आहे, गोखले सर, इनामदार सर, कोंजी सर, परब सर, चौधरी मॅडम, किरी मॅडम, सर्व जे शिक्षक होते. आणि विद्वांसबाईंची आठवण जास्त येते, खूप जास्त येते सर. अतिशय प्रेमळ. ते इनामदार सर म्हणायचे, अरे ते आपले श्यामची आई सारे गुरुजी. मी जर मुलांना मारायला लागलो ना तर त्या असे डोळे मिटून घ्यायचे टीचर मध्ये येऊन. ते आठवत मला. इतर सर्व शिक्षक, भोले मामा अतिशय स्ट्रिक्ट. भोले मामा आमचे खरे प्रिन्सिपल होते, खरे प्रिन्सिपल भोले मामा. मुलांना कसं कंट्रोल करायचं, काय करायचं असं ते मला दंब द्यायचे. पण कोणी कधी कोणाला उद्धट बोललं नाही, प्रत्येकाने मान ठेवला. तेच तुमच्यामुळे सुद्धा आम्हाला मान मिळाला. गेल्या वेळी मी इथं आलो, मी कार्यक्रम केला, आजही कार्यक्रम केला, मला बरं वाटलं. कारण का परत 1 वर्षाने मी 1 वर्ष मी काढलं याचा अभिमान मला, आणि परत मी आलो इथे. पण एक गोष्ट खटकली, तुम्ही जे एवढे खर्च करता त्यात आमचा सुद्धा जरा खारीचा वाटा माझा घ्यावा ही माझी अपेक्षा आहे. कारण नाही आशीर्वाद, पण पैशाचं नाटक करता येत नाही. कसं इनामदार म्हणायचे मला, इनामदार म्हणायचे, गोंजी म्हणायचे, पैशाचं नाटक करता येत नाही सर्व नाटक. आणि तसं म्हटलं तर तुमच्या आशीर्वादाने आम्ही आता सगळे जे बालकविहारची जी भूमी होती त्यांनी सगळ्यांना सुखी केलं, सगळ्यांना सुखी केलं. सगळे तिथे जे जेवढे टीचर होते, शिक्षकेतर कर्मचारी होते, शिवराम, प्रभाकर, बोले मामा, हे सगळे होते, ते सगळे मी समाधानी होते. आणि जोशीबाईंकडे बघून आम्हाला समाधान होतं, खेरबाईंकडे बघून समाधान होतं. कारण तर सगळे समाधानी असल्यामुळे बाउंड्री वर गेली. तसं तुम्ही वेळोवेळी असे मिळालात, भेटलात, छोट्या. आता आपण मोठे झालो, काही करायचं म्हणजे आपल्याला थोडी लाज वाटते, नाचायचं एखाद्याला तर लाज वाटते, आणि आपण मोठे झालो. पण ज्यावेळी आपल्याच वयाची मुलं, आपल्याच वर्गातली मुलं एका ठिकाणी येतात, कशी का होईना, पण आपण जरा मोकळे होतो, आणि तो आनंद असतो ना, तो हाडला फार उपयोग पडतो. हे लक्षात ठेवा. एवढंच मला बोलायचं. मला इथं बोलवलं, मान दिला त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो. बर, काळे मॅडम, तुम्हाला सगळ्यांना ऐकायची इच्छा आहे, पण अगदी थोडक्यात. हा, नाईक मॅडम 2 शब्द बोलाव मॅडम. अहो आम्ही आजही ऐकायला तयार आहोत. खूप बोलत असते, पण सुचत नाही. हो, एरवी सगळ्यांशी बोलतात. आणि तसं तर फोनवर पण मी जवळजवळ सगळ्यांशी कॉन्टॅक्टमध्ये आहे, तेव्हा पण मी बोलते. पण मला आज जरा हसरे चेहरे कमी दिसत आहे, त्यामुळे ते हसरे चेहरे वाढले पाहिजे. पुढच्या वर्षी पण आम्ही नक्की होणार म्हणतात, नक्की येणार आणि नक्की तुम्ही करा, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. आणि सगळ्यांना अगदी खात्रीपूर्वक विचारून घ्या येणारच आहे, म्हणजे ही प्रेझेंटी खूप वाढेल. आणि वेदाची प्रेझेंटी खूप आनंददायक वाटेल. कार्यक्रमाच्या खर्चाबद्दल शिक्षकांनी अगदी योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. मला वाटतं कार्यक्रम आणखी मिनिंगफुल करायचा असेल तर, आणि पंडितबाईंची जर परवानगी असेल तर, आय थिंक मोर मिनिंगफुल वे इज पंडितबाईंच्या आश्रमात जाऊन आपण श्रमदान करू शकतो. त्यांचं फार्म हाऊस आहे कर्जतला, तिथे जाऊन आपण थोडं तिकडचं काम करूया. कारण ह्या बक्याची खरं म्हणजे मला आय एम ॲलर्जिक टू इट, टू बी व्हेरी सिरियस अबाउट इट. म्हणजे लेट्स फेस द थिंग इन अ बेटर वे. त्यांनाही त्याची मदत होईल, आणि त्याचे काय पैसे देणार असेल तर मी घेईन, बाकीच्यांचं मॅडमना मजूर मिळाले.
माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आणि इथे सर्व कर्मचारी, आज आपण सर्व विद्यार्थ्यांनी 88ची जी बॅच आहे त्यांनी हा जो विद्यार्थी मेळावा आयोजित केलेला आहे, म्हणजे मी त्याला म्हणेन गेट टुगेदर, अतिशय सुंदर कार्यक्रम आहे हा. म्हणजे आमच्यासारख्या व्यक्तींना कसं, आम्ही आता एकटे घरात असतो, काही आम्हाला आता काम नाही, धंदे नाही, काही नाही, आपलं घरात बसून राहायचं, वाचन करायचं, TV बघायचा, फिरायचं. त्यामुळे असं मुलांमध्ये आमचं आयुष्य गेलं आहे. म्हणजे माझी जवळजवळ 37 वर्ष डे नाईट मी सर्व्हिस करत होते, त्यामुळे माझी डे नाईट सर्व्हिसमध्ये सगळं आयुष्य, अर्ध आयुष्य मुलांमध्ये गेलेलं आहे. आणि आता जवळजवळ 15 वर्ष मी घरी आहे, तरी 15 वर्ष मी ट्युशन घेत होती. आत्ता मी सध्या बंद केलेली आहे, म्हणजे 1-2 वर्ष झाली. त्यामुळे थोडी मला ना मुलांची खूप आठवण येते. आणि असा गेट टुगेदरचा कार्यक्रम आला की मी खूप आनंदित होते. गेल्या वर्षी मात्र तुम्ही मला विसरला, तर ते काही हरकत नाही. तर मी काय म्हणते की आपण हा जो कार्यक्रम आयोजित केला, त्यामुळे काय होते की आपल्याला शाळेतल्या आपलं जे बालपण आहे, शालेय जीवन, त्याच्या सगळ्या आठवणी आपलं दाटून येतात. म्हणजे तुमच्याच नाही, माझ्या सुद्धा आता दाटून आलेल्या आहेत की सगळी मुलं कशी धावत येतात, मॅडम मॅडम करत, ह्या शंका त्या शंका, त्याच्यानंतर विविध स्पर्धांमध्ये भाग घेणं, विविध उपक्रमांमध्ये भाग घेणं. आणि खरोखर त्याच्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास आहे तो खरा शालेय जीवनातच होतो. म्हणजे मला तरी माहिती की शालेय जीवनात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. म्हणजे ते कणाकणाने घेतलेलं ज्ञान असते, ती बालक विहार विद्यालयाची जी संस्काराची शिदोरी आहे ती घेऊन आपण आपलं जीवन, आपलं आयुष्य पुढे चालवत असतो. म्हणजे शालेय जीवनात अभ्यास आहे, खेळ आहे, स्पर्धा आहे, भांडणं आहे, मित्रमैत्रिणींबरोबर खेळणं आहे, सगळं आहे. आणि त्यातून आपण पुढे जात असतो, यशस्वी होत असतो. म्हणजे तुमच्याकडे आता पाहिलं तर मला दिसते की सगळे विद्यार्थिनी या यशस्वी आहेत आणि पुढे त्या अजून त्यांचं आयुष्य पुढे आहे, त्यात ते यशस्वी होतीलच. आता ह्याच्यामुळे काय होतं की शालेय जीवनातले जे सगळे कार्यक्रम असतात त्याच्यामुळे आपलं मनोबल वाढतं, आपला सर्वांगीण विकास होतो. आणि त्यामुळे ह्या आठवणी येणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे तुमच्याबरोबर आम्हाला सुद्धा या आठवणी येतात. दुसरं एक कारण आहे की शालेय जीवनात आपण आपला सर्वांगीण विकास करतो, पण पुढे गेल्यावर कॉलेजमध्ये मात्र आपल्याला आपल्या करिअरचा विचार आपल्या मनात येतो आणि मग आपण त्या दृष्टीने अभ्यासाला लागतो की मला काहीतरी पुढे करिअर करायचं आहे. आपल्या पालकांचा सुद्धा, आई वडिलांचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग असतो की नाही तुला हे करायचं, तुला ते करायचं आहे, आणि त्या दृष्टीने आपला अभ्यास असतो. तर तिथे आपल्याकडे एवढा वेळ नसतो की आपल्याला खेळणं फिरणं, आपण शक्यतो अभ्यासाकडे लक्ष देतो. तर तुम्ही आता यशस्वी आहातच, पण पुढील आयुष्यामध्ये देखील तुम्ही असेच यश संपादन करा आणि उंच भरारी घ्या. दुसरं मला असं सांगायचं आहे की या अशा आठवणीतून तुम्ही हे नातेबंध अतिशय म्हणजे या आठवणीतून तुम्ही हे नातेबंध जुळवलेले आहेत. आणि नुसते नातेबंध जुळवलेले नाहीत तर आमची सुद्धा आठवण ठेवलेली आहे आणि आमचीही उमेद वाढवलेली आहे. म्हणजे आमच्या या उतार वयात आम्हाला तुम्ही बोलवलं, आमचा एवढा सत्कार केला, त्यामुळे आमचं सुद्धा मनोबल वाढलेलं आहे. आम्ही जणू काय आम्हाला असं वाटते, काळेबाई म्हणतात आम्ही तारुण्यातच प्रवेश केलेला आहे. म्हणजे खरोखर मला तरी अगदी खूप मजा वाटते की चला आज म्हणजे मला 11th आवरला तेलीने फोन केला होता. मी म्हटलं हो रे मी येणार, काय हरकत नाही, नाहीतरी घरीच असते, म्हटलं मी येणार होता. तर अशा प्रकारे एक प्रकारची उमेद आमच्यामध्ये सुद्धा येते. आणि मी तर नेहमी म्हणते की हा आमचा ऑक्सिजन आहे, तुम्ही आम्हाला बोलवलं ना तर हा आमचा ऑक्सिजन आहे, आम्ही आणखीन उमेदीने पुढे जाऊ शकू. तर इतकं सुंदर हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला आणि पहिलं म्हणजे आम्हाला बोलवलं यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. एवढं एक छोटे भाषण संपवते आणि तुम्हाला पुढील आयुष्यामध्ये चांगलं सुख शांती त्याच्यानंतर आरोग्य मिळत अशी मी प्रार्थना देवाजवळ करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते. धन्यवाद. जे काळे मॅडमने नोटीस केलं ते मी पण नोटीस केलं की त्यावेळेच्या नाईक मॅडम आणि आत्ताच्या नाईक या थरथरणाऱ्या हातांना ना
खऱ्या अर्थानं या प्रेमाची गरज असते. सो तुमची मुलं किती शिकली, किती उच्च विद्या विभूषित झाली, NRI म्हणून कुठल्या देशात गेली, त्यांनी किती बिझनेस केला, किती पैसे कमवले, हे मॅटर करत नाही. दीज आर ऑल मटेरियल थिंग्स. व्हॉट मॅटर्स अ लॉट इज द फिलिंग्स. आणि म्हणून या फिलिंग्स जपणाऱ्या या रियुनियनच्या कार्यकारिणी मंडळासाठी जरा जोरदार टाळ्या. कारण अध्यात्म म्हणजे काय असतं, हे काय वेगळं नसतं. ही एनर्जी आणि ह्या ब्लेसिंग्सच तुम्हाला प्रॉस्पेरिटी मिळवून देतात. सो त्यामुळे कुठलीही पूजा पाठ होम घालण्यापेक्षा शिक्षकांचे हे आशीर्वाद मिळवणं हे खरं पुण्याचं काम. सो थँक्यू नाईक मॅडम. आणि खूप मनापासून बोललात. आणि शिक्षकांचे सुद्धा हट्ट असतात, शिक्षकांचे सुद्धा रागरुसवे असतात, हे आम्हाला कार्यक्रमामुळे तितकंच जाणवलं. आणि मी जरी या शाळेचा विद्यार्थी नसलो तरी यापुढे जेव्हा जेव्हा रियुनियनला आम्ही तत्पर असू तेव्हा पहिला कॉल हा तुम्हाला असेल, ही खात्री मी आयोजकांकडे आहे. थँक्यू. येस, खेळ मॅडम. हॅलो सगळ्या बाळांनो, असं वाटलं मी आता शाळेत आले आणि शाळेत माझ्यासमोर सगळे विद्यार्थी उभे आहेत आणि मला वाटत नाही तुम्ही मोठं झालं आणि मलाही वाटत नाही मी मोठी झाली. अशा ह्या आनंदी वातावरणात आपण सगळे जगतोय. आजचा दिवस तो आनंदाचा असं मी समजते. आणि मी एकटीच फिरायला जाते सगळे माझ्या घरासमोर लावतो तेव्हा हे पुष्कळ विद्यार्थी मला भेटतात. काहींना मी ओळखते, काहींना ते ओळखून देतात. प्रेमाने सगळ्या गोष्टीत होतात असं मला वाटतं. तर समाजसेवा एक करायची असते ती थोडीफार माझ्याने होते तेवढी करते. शारीरिक माझ्यातून दुर्बलता येतात पण मनाची उभारी आहे. म्हणजे मला असं वाटत नाही की आजचा दिवस उदास गेला. आनंदाने जगण्याचा प्रयत्न करते, तसंच दुसऱ्याला पण सांगते आनंदी राहा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्यासाठी जे जे लोक काही करतात ना त्याची यादी आपण करायची आणि मग आपण विचार करायचा की आपण काय करतो याच्यासाठी. तर ती यादी खूप छोटी असते आपली, तर ती वाढवायचा आपण जर प्रयत्न केला ना तर आपण आनंदाने जगू शकू असं मला वाटते. खूप छान वाटलं, खूप आनंद झाला तुम्हाला सगळं बघून. आणि आजचा जग व्हॉट्सअपवर असल्यामुळे खूप ग्रुप माझ्याशी जोडले आहे. मला खूप मोठा बँक बॅलन्स असा जमला आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे कुठेही काही कामत नाही. खुश आहे मी, आनंदात आहे. तुम्हाला बघून आम्हाला खूप आनंद वाटतो. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात आणि मी घरी गेला सगळ्या चाळीत गोळा करून सांगत असते की माझे विद्यार्थी या क्षेत्रात आहे. असं कुठलं क्षेत्र स्पर्श झालं नाही की त्याच्यात नाही आहे. तर अशा या गुणी विद्यार्थ्यांची मी शिक्षिका याचा मला खूप अभिमान आहे. खूप छान मॅडमसाठी जोरदार काय वर्गाबद्दल सांगायचं होतं ते माझं विसरून गेले. मी ते सांगते. मी इंग्रजी शिकवायचे त्या वर्गाला. तर हा वेदक, त्याच्यानंतर पंकज पाटील, त्याच्यानंतर ही मुलं सगळे सोमण, हे सगळे ना इतके हुशार विद्यार्थी की इंग्लिशमध्ये इतक्या त्यांच्या शंका असायच्या ना मला नुसते भंडावून सोडायचे. तर मी एकदा ना माझ्या मिस्टरांना म्हणाली ही मुलं ना फार त्रास देतात. तर मला म्हणतात हे बघ तू जो विषय शिकवते ना तो विषयाची तयारी अशी करून जा की वाघाची शिकार करायची असेल, ससेची शिकार करायची असेल तर वाघाच्या शिकारीचं साहित्य घेऊन जा. इतकी तयारी करून जा तर ती मुलं गप्प बसते. नाही तर पण असेच काय 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 काढतील शोधून. आणि वेटच जास्त सवय. सॉरी हा, म्हणजे एक आठवण मला आता आठवली एकदम, म्हटलं सांगूया आपण. थँक्यू. सो दीज आर नेव्हर एक्सपोज थिंग. म्हणजे हे कधी ऐकायला मिळालं नसतं की शिक्षक सुद्धा दबा धरून बसलेले असतात की विद्यार्थी काय विचारतील सांगतायत. हरकत नाही. येस पंडित. हॅलो. सगळंच उत्तम चाललेलं आहे पण आता सुरुवात आणि शेवट. त्या सुरुवातीला आपल्या मुंगेकर सरांनी सांगितलं आपल्याला की आकांक्षा पुढे जिथे गगन ठेंगणे, हे जे वाक्य आहे हे साठे सरांनी आणि साठेबाईंनी निवडलेलं वाक्य आहे. आणि खरोखरच त्यांनी असे शिक्षक निवडले वेचून की विचारायला नको. सगळे आपल्या आजूबाजूच्या ज्या शाळा आहेत, IS सोसायटी, नाबर गुरुजी विद्यालय, बालमोहन, आणखी कोणत्या चांगल्या असतील त्या सगळ्या शाळेतले शिक्षक बालक विहार विद्यालयाशिवाय पुढे जाऊ शकत नव्हते. सगळ्यांना एक शिक्षक येऊन विचारायचे की हे असं आहे. इंग्लिशमध्ये हा बदल झालेला आहे, गणेकरबाई, गणितामध्ये हा बदल झालेला आहे, गोखले सर, खेळामध्ये कोण,
असे शिक्षक वेचताना माझी निवड झाली हे मला जरा अभिमानाचं वाटतंय. आणि मी शाळेमध्ये अर्ज दिला नव्हता. शाळेमध्ये मी अर्ज दिला नव्हता. मी इंटर सायन्स पास झाले तेव्हा आपला जो शिपाई होता त्याला साठे सरांनी आणि साठेबाईंनी माझ्या घरी पाठवलं, कारण मी त्या शाळेचे विद्यार्थिनी होते, त्यांना माहिती होतं. आणि मला बोलावलं की उद्यापासून तुम्ही शाळेत या. आता काहीच कल्पना नाही, मी बेड पण झालेली नव्हते. नाही म्हणे होईल बेड, होईल बेड झाले. आणि पहिल्या वर्षी मी ज्यावेळी आले त्यावेळी काळेबाईंची क्लास टीचर होते. काळेबाईंची मी क्लास टीचर होते. आणि त्यांच्या वर्गामध्ये एकापेक्षा एक हुशार वायंगणकर आता ऑस्ट्रेलियाला आहे, ती इसॉफेगसची ही आहे, कॅन्सरचे वर्सेस रिसर्च चाललाय तिचा. हा वर्ग कुठे भरायचा? आपली सायन्स रूम आहे ना तिथे भरायचा. तर तेवढ्या वर सगळे विद्यार्थी व्यवस्थित यायचे आणि दुपारी पत्रे तापायचे तर सगळे जण घामाघूम गोरे असतील त्यांचे गाल लाल व्हायचे. इतकं पण एवढं सहन करून मुलं सगळी शिकली. आणि उत्तम उदाहरण बरोबर. तर अशा रीतीने आम्ही हे दिवस काढले आणि बाईंनी मला पण उत्तेजन दिलं. आणि मग तुम्ही हे व्हा, ते शिक्षक व्हा, ते BEd करा, BSc करा, त्याच्यानंतर पुढे जाऊन ॲग्रिकल्चर करा. आता काय एन्व्हायरमेंटल आहे त्याचा कोर्स आहे का बघा, तो करा. असं करून करून मी 1996 पर्यंत वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या वेगवेगळ्या परीक्षा दिल्या. आणि त्याचं मला समाधान तुमच्या सगळ्यांच्या रूपाने दिसतंय की किती छान आपले विद्यार्थी आहेत, किती उत्तम आहेत, सर्व क्षेत्र वाटलेले आहेत, आकाश पाताळ सगळीकडे माझे विद्यार्थी आहेत, याचा मला अभिमान. थँक्यू. मला सांगायचं आपल्या शाळेमध्ये शिक्षक घडतात जसं मुलं घडतात तसं. आणि मला आठवते मला आणि मुनगेकर सरांना बालमूच्या दादासाहेब रेगांनी तिथे बोलवलं. त्यानंतर साने गुरुजीचे मोहाळीकर जे साने गुरुच्या कथा मला कळायचे ना, त्यांनी पण मला सांगितलं होतं मॅडम तुम्ही आमच्याकडे जॉईन व्हा आणि आमच्या कथामाळेला सुद्धा तुम्ही म्हणजे जॉईन व्हा. आणि पण नाही, मला बालकवाडचं तेवढं आम्हाला प्रेम होतं. आणि बालकवाडमध्ये खरंच आम्हालाही त्यांनी घडवलं साठे सरांनी आणि साठे मॅडम, म्हणून आम्ही इथपर्यंत येऊ शकतो. मी सरस्वतीमध्ये पण होतो आणि बालकविहारमध्ये पण होतो. माहीमची सरस्वती आता आहे ना ती. ते लोक मला त्यावेळी स्पेशल खेळाची कॅबिन देत होते, सर्व अधिकार देत होते. तिथे मी 3 महिने होतो. नंतर मी बालकविहारमध्ये होतो. तर बालमनवाले बोलवत होते, सानेगुरुजीवाले बोलवत होते, तिकडे महाराष्ट्र हायस्कूलवाले पण बोलवत होते. पण मी बोललो तुमच्याकडे जे आज एवढं मोठं आहे ते बालकविहारकडे नाही, खेळाच्या बाबतीत. त्यामुळे इथे आता खेळाचं करण्यासारखं काही नाही माझ्या दृष्टीने. जिथं खेळाचं काहीतरी करायचं आहे यासाठी मी बालकविहार निवडली. म्हणजे 8 दिवसासाठी आलो होतो, 36 वर्ष राहिलो. सगळ्या शिक्षकांसाठी जरा जोरदार टाळ्या. बोलणार नाही म्हणून छान अर्ध्या तासाच्या आपल्या सगळ्यांच्या गप्पा झालेल्या. सो हीच हितगुज होणं गरजेचं आहे, कारण नेहमी आता ते व्हॉट्सअपचं चॅटिंग आणि इमोजीज आणि स्माइलीज पाठवून कंटाळा आलाय, पण अशा थेट गप्पा होत नाही. आता मला वाटतं पुढची मनोगत आपण इथे आपलं मत आणि मनोगत जरूर व्यक्त करूया. मला वाटतं सर आय कॅन स्टार्ट विथ यू आणि देन आपण पुढे बोलूया. विशेष सूचना होती की मराठी इंग्लिश नको आहे. आणि सगळ्या मुलांचा चान्स पण मिळाला पाहिजे. माझी एक छोटीशी कविता आहे ती मागच्या माणसानं पण ऐकलं असं तर आवाज दे जरा मोठा. प्रेयसी बद्दल लिहिलेली कविता. जनरली आय राईट डार्क पोएट्री, पण
विलीनचा आग्रह होता की काही निगेटिव्ह बोलू नकोस. रोमॅन्टिक माईक जवळ घे. तू येतेस तेव्हा रटाळ क्षण वाट दुमदून पुढे होतात. हळुवार ओलावल्या घटिका नजरबंद होताच मनाच्या उंबरठ्यात अडखळतात. त्यांची मरहमपट्टी करता करता तासाचे फुगे सुस्कार्यात मिळतात. केवढे लहान होतात तू येतेस तेव्हा सकाळ प्रहराचे गणित हातचा न धरताच बेरजेत एकदम संध्याकाळ देतात. मध्यान्नी दिवसाचे पळ माझ्या नकळत पळ काढतात. तू येतेस तेव्हा जगण्याचा घसारा मात्रा सोडतो. डेप्रिसिएशन देखील तू येतेस तेव्हा जगण्याचा घसारा मात्रा सोडतो. हरवतो रातराणीच्या अवतीभोवती आपल्याच गुटमळण्याची चौकशी करत. आणि भर रात्रीत पेटतो शरीरात वणवा. तडून ठेवलेल्या आठवणींचे कोळसे तेव्हा रात्र चांदवणारे सोम होतात. तू येतेस तेव्हा पाकळ्यांच्या सुरकुत्यांवर भ्रमरांच्या आर्जवण गंधध्वनीत इंद्रिय व्यापतात. आणि तूच लिहिलेल्या पत्रांचे गुच्छ अक्षरातीत भाव शब्द बनतात. कल्पनेच्या ओठांवर स्पर्शातून गुणगुणतात. तू येतेस तेव्हा. जातेस तेव्हा असेल संदीप खरेंना कुठं वाटेल की इतका चांगला माणूस आपल्या शाळेत. जरा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. कविता म्हटल्यानंतर शैलाला कोण विसरेल. त्याच्यामुळे यू वुड लाईक टू से समथिंग. सो ती गाणार पण आहे आणि कविता पण आहे. शैलाची तयारी होईपर्यंत नितीन केचकी शीघ्र कवी.